कसे आहात सगळे? मस्त. आजचं खूप छान मॉर्निंग आहे. आज मी ॲक्च्युली माझ्या एका कलिग्सच्या लग्नाला चाललेली आहे पंढरपूरला. सो त्या निमित्ताने आमचं पंढरपूरचं पण दर्शन होणार आहे आणि माझे काही कलिग्स पण माझ्याबरोबर असणार आहेत तिथं जाताना. सो आज खूप छान दिवस आहे आणि मस्तपैकी आम्ही ते लग्नही अटेंड करणार आहे आणि मेन म्हणजे पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिराचं दर्शन. सो आता मी हे तुम्ही बघू शकताय बघा, मी फुल अशी तयार झाली आहे. नॉर्मल ड्रेस केलाय, जास्त हेवी काही घातलं नाही कारण की खूप लांब जायचंय पुण्यातून पंढरपूरला आणि आम्ही वन डे ट्रिपच करणार आहोत. वन डे मध्ये तिचं लग्नही अटेंड करणार आहे आणि पटकन असं मंदिरात पण जाऊन येणार आहे. सो आम्ही जास्त हेवी मेकअप किंवा काही हेवी ज्वेलरी वगैरे केली नाही आहे. नॉर्मल छोटासा झुमका असा घातलाय, मी मिनिमल मेकअप केला आणि एक छान असा मस्त ड्रेस घातलाय. दॅट्स इट. एवढंच करून आम्ही जाणार आहे. ॲक्च्युली मी अजून पूर्ण तयार नाही झाली, केस अजून सगळी सेट करायची व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित करायचं, त्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहे. थोडा लेट होईल असं वाटतंय मला कारण की उजेड दिसतोय बाहेर आणि अजून कोणाचा फोन नाही आला की ते लोक पोहोचली आहेत किंवा येत आहेत मला पिकअप करायला. सो आता चला आवरूया आणि निघूया. हाय, फायनली आम्ही आता निघालोय पंढरपूरसाठी. पण आता प्लॅनमध्ये आय थिंक थोडा चेंज असू शकतो. जर उशिरा पोहोचलो पंढरपूरमध्ये तर पहिले लग्न अटेंड करणार आहे आम्ही आणि मग मंदिरात जाणार आहे. आणि जर पोचलो टाइममध्ये तर पहिले मंदिरात जाऊ आणि मग लग्न अटेंड करू. तसं लग्न काय उशिरा लागतंय त्यामुळे एवढं नाही आहे प्रॉब्लेम, पण स्टील वन डे करायचं म्हटल्यानंतर इथून पुण्यातून पंढरपूरला जाणं 5.5 तास लागणार. सो आम्हाला झाला ऑलरेडी उशीर. सो बघू आता काय होतंय. आम्ही निघालो आता सासवड रूटने निघालो आम्ही आता. ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं सोलापूर रूटने जायचं, पण नाही, सासवड रूटने जाणार आहे आता. सो चला सगळेजण आहे बघा, माझे कलिग सगळे थांबलेत. सर पुढे बसलेत अजून. चलो आता आपण डायरेक्टली थोडं मध्ये कुठे स्पॉट आला होता तिथे थांबून मग बोलूया. चलो फायनली आम्ही आलोय पंढरपूरला. आता जस्ट तुम्ही बघताल आम्ही आता पंढरपूरमध्ये आलोय. खूप वेळ झाला आम्ही ट्रॅव्हल केला आणि आता 4 तासांच्या बरोबर पोहोचलोय आम्ही. तर आता मंदिराकडे चाललोय, तुम्ही बघू आता मंदिराकडे चाललोय सगळेजण. सगळ्यांची हसी मजाक करत कसा टाइम जात खूप लवकर पोहोचलोय आम्ही. लग्नाच्या निमित्ताने का ना होईना आमचं पंढरपूरला येणं झालं आणि आता मस्तपैकी आम्ही पंढरपूरमध्ये दर्शन करणार पहिले आणि मग लग्नासाठी मांडवात जाणार आहे. मी बऱ्याच वर्षानंतर आली पंढरपूरला. मी लहान असताना आले होते, त्याच्यानंतर आता खूप खूप म्हणजे लिटरली खूप खूप वर्षांनी आले. आज गर्दी पण दिसती बऱ्यापैकी, रविवार आहे ना त्यामुळं असेल बरेच जण आलेले असतील, त्यांची गर्दी पण आहे. चला आता दर्शनातला जाऊया, बघूया काय. आम्ही सगळे आता आवरून झालेले, आता चाललोय. आमच्याबरोबर सर सगळे आहेत. आम्ही आता निघालोय दर्शन मंदिरापर्यंत पोहोचलोय. चाललंय आमचं सगळं. चला बघूया. सगळं चालू. चला आता आले नियर टू बी. बघू आता सकाळी सकाळी पहिले दर्शन विठ्ठलाचं छान सुरुवात. रमलो संसारात खरा, ऐक रखमाईच्या बरा, तरी जीव लागी तुझ्या पायरी. दारी उभा माझ्या, येतो भीट पायी तुझ्या, सेवा करीन योग्य योग्य माहुली. हरी मुखी नाम घोष
मंदिरातून बाहेर आलो. आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता आत, त्यामुळे आम्ही मोबाईल आत काही घेऊन गेलो नाही आहोत. मोबाईल आत अलाउड नव्हता त्यामुळे घेऊन नाही गेलो. सो आता बाहेर आल्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे काढले, थोडेसे बाहेर गेले बघा, सगळे मागणं मजा चालली आमची. आता आमचं दर्शन खूपच व्यवस्थित झालं. काय म्हणतो, अविस्मरणीय असं दर्शन होतं हे आमचं पंढरपुरातलं. विठ्ठलाचं उढं इतक्या वर्षात एकदम असं जवळनं दर्शन, ती मूर्ती, तो मी क्षण सांगूच शकत नाहीये नीट शब्दामध्ये, एवढा सुंदर क्षण होता तो. आणि आता दर्शन झालं, रुक्मिणी मातेचं दर्शन झालं, सगळं झालं, नामदेव पायरीचंही दर्शन झालं आमचं. आता आम्ही निघलो आहोत गाडीकडे आमच्या, आणि तिथनं आता जाणारे आमचे जे कलिग आहे जिचं लग्न आहे आज, तिच्या लग्नाच्या मांडवात जाणार आहे. पण तिच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही ॲटलिस्ट पंढरपुरात आलो आणि पंढरपुरामध्ये दर्शन झालं. थँक्स लॉट फॉर हर की तिने पंढरपुरात लग्न ठेवलं. आणि आता आम्ही थोडंसं रिलॅक्समध्ये जाऊ शकतो तिच्या लग्नाला. पण खूप उत्तम दर्शन झालं, मस्त दर्शन होतं. चला आता तुम्हाला लग्नाच्या मांडवात भेटते मी डायरेक्टली. तिथं गेल्यावर सगळं मेकअप सगळं उतरलंय, कारण सकाळी 7-7:30 आम्ही ट्रॅव्हल करून इकडं आलो. त्यानंतर इकडं दर्शन, आणि खूप ऊन आहे. जर कोणी या मे महिन्यामध्ये ट्रॅव्हल करत असेल पंढरपूरला, प्लीज कॅरी वॉटर बॉटल लॉट, कारण की खूप ऊन आहे इकडं. पण हा खूप छान आणि व्यवस्थित दर्शन आहे. रांगेमध्ये खूप छान व्यवस्थित दर्शन मिळतं. मोबाईल मात्र डेफिनेटली अलाउड नाही आहे आत, आणि कारण की ऑब्व्हियसली लोक कसंही मोबाईलमध्ये खूप वेळ टाईम घालवतात, दर्शन घेतात, दर्शनापेक्षा जास्त फोटो क्लिक्स वगैरे ह्याच्यामध्ये टाईम घालवतात, म्हणून त्यांनी हे केलं असावं. पण खूप छान दर्शन, उत्तम दर्शन आहे. चला आता आपण भेटूया लग्नाच्या मांडवाकडे गेल्यावर. बाय बाय. फायनली आमचं जेवण झालंय. लग्नाच्या मांडवात आलो होतो आम्ही, आणि म्हणजे 8 किलोमीटर लांब आहे हे कार्यालय मंदिरापासनं. त्यामुळे आम्हाला खूप टाईम झाला. आमचा ट्रॅव्हल जास्त झालं एका दिवसामध्ये. तर ट्रॅव्हल जास्त झाल्यामुळे खूप थकले असल्यामुळे आज जास्त मला काही व्हिडिओज बनवता नाही आले. मंदिरात परमिशन होती त्यामुळे मंदिरात नाही व्हिडिओ काढता आले. आणि इथं ऊन प्रचंड आहे. ही माझी मैत्रीण मायाबाबा आलेली. आणि आता आम्ही लग्नातलं सगळं झालं आहे उरकून आता आम्ही निघणार आहोत पुण्याला लगेच. जास्त टाईम नाही घेणार आहे. आता खूप वेळ झालेला पण आहे. पुण्यात पण पोचायचं आहे लवकरात लवकर, त्यामुळं पुण्यात पोचणं ह्याच्यानुसारच टायमावर निघायचं आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. मस्त आमचं खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. खूप मस्त असं लग्न अटेंड केलं. खूप व्यवस्थित गेला आजचा दिवस. रविवार सफल झाला. आणि मेन म्हणजे पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणं म्हणलं, अरे यार एवढा चांगला चान्स तर सोडू शकत नाही. त्यामुळे आम्ही आलो आज. आणि एक्सपिरियन्स म्हणजे खरंच म्हणजे शब्दात नाही मांडू शकत, इतका छान एक्सपिरियन्स होता. आणि खूप सुंदर लग्न असं अटेंड केलं आज ते पण. आज मी व्हिडिओ इथंच थांबवते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ सगळे पूर्ण नीट बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असाच मला सपोर्ट करा. तुमचा सपोर्टमुळे मी अजून जास्त चांगले व्हिडिओ बनवू शकते. तुमचा सपोर्ट खूप अमूल्य आहे. थँक्यू सो मच. आज मी हा व्हिडिओ इथंच संपवते. बाय बाय.